महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। सामाजिक कार्यकर्ते किशोर मुदडा यांच्या प्रचार पत्रकाचे आमदार सीमाताई हिरे यांच्या उपस्थितीत वाटप। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक असलेले किशोर मुदडा यांनी सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा प्रारंभ केला। यावेळी त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रचार पत्रकाचं वाटप केलं। नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांची उपस्थिती होती। यावेळी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे, सुरेश नाना भंदुरे, काळू काळे, दिलीप भंदुरे, विजय भंदुरे, एकनाथ तिडके, जगन्नाथ भंदुरे, मोहन बदामणे, रामनाथ मुदडा, जगदीश भट्टम, भाजपा मंडल अध्यक्ष नारायण जाधव, निलेश जोशी, रवींद्र जोशी, संजय राऊत, रवी नाना काळे, संदीप सोनवणे, आशिष भट्टम, लोकेश गवडी, कौंडाजी निगळ, रामदास निगळ, प्रमोद लोहाडे, बाळू सरोदे, जितेंद्र लोहाडे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन छगन भंदुरे, हरिभक्त परायण, त्र्यंबक भंदुरे, मुरलीधर भंदुरे, सुनील भंदुरे, रतन वाघ, चंद्रकांत भंदुरे, राजू सोनवणे, बाळासाहेब बंदावणे, प्रदीप निर्वाण, ॲडव्होकेट जगन्नाथ निगळ यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। कार्यसम्राट सीमाताई महेश हिरे यांचे मी स्वागत करतो। तसेच एका फोनवर एवढ्या संख्येने माझ्या मागे सातपूर गावाचे लोक आहेत, त्यामुळे मला कुठली काही भीती वाटत नाही। आणि असं नाही का मी काम करणार नाही, माझं वय झालंय, मी आजही बरोबरीला सगळं काम करतो। त्या कोणत्याही कामाला सगळा पुढाकार असतो माझा। त्याकरता पक्षांनी आणि ताईंनी माझ्या तिकिटाचा विचार करावा आणि मी त्या कामाला पुढे यावा आणि खरोखर या गावाचा विकास करून राहिल्याशिवाय राहणार नाही। ताईनं मगा सांगितलं की एकच नगरसेवक आतापर्यंत झालेला होता, किसनराव विजादे, त्यानंतर आजपर्यंत भाजपाचा उमेदवार कोणी निवडून नाही आला। म्हणून याकरता कोणी असू द्या, त्याच्या पाठीमागे सगळ्यांनी राहून त्याची निवडणूक पार पाडावी आणि ते चारही प्रभागातले चारही नगरसेवक आपण जनता पार्टीच्याच निवडून आणू ही मी सगळ्यांना ग्वाही देतो आणि त्या पद्धतीनं आपण काम सुरू करू आणि तुम्ही माझ्या पाठीशी राहाल ही मला सर्वांची खात्री आहे। जय हिंद, जय श्रीराम। त्यांच्याविषयी आदराची भावना आहे। इथं कुठलंही सामाजिक कार्य असलं तर किशोरजी मुदडा हे अग्रेसर असतात। अर्थात आपण समोर बघतो की जे हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे, त्याकरता सुद्धा मोलाचा वाटा त्यांनी उचललेला आहे। मग ते इथे येणाऱ्या दिंडी असो किंवा उत्सव असो, एक गावाला एकत्र करणं, संघटन करणं ही एक त्यांच्यामध्ये चांगली कला आहे। आणि त्यामुळे प्रभाग क्रमांक 11 तर आता मगाही मी बोलले की आतापर्यंत एकही भारतीय जनता पार्टीचं उमेदवार निवडून आलेला नव्हता। त्यामुळे आता आपल्या सगळ्या गावाची जबाबदारी आहे की या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार असतील त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या। आता नगर परिषदांचे निकाल लागले, त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने बाजी मारलेली आहे आणि मोठ्या संख्येने मोदीजींवर आणि देवेंद्रजींवर विश्वास ठेवून लोकांनी भारतीय जनता पार्टीकडे कौल दिलेला आहे। आणि आज 75% लोक हे नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बसलेले आहेत। त्यामुळे आपल्या सगळ्यांना या शहराचा विकास, या परिसराचा विकास, या समस्यांचं निवारण करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही। जर केंद्रात सत्ता असेल आपली, त्याचबरोबर राज्यात सत्ता असेल आणि महानगरपालिकेत असेल तर आपल्याला विकास करायला सोपं जातं, निधी मिळतो। आणि त्यामुळे हा विचार करून आणि माझा नागरला, गोत्यातला, जवळचा कुठलंही न बघता फक्त कमळ एवढंच एक बघावं आणि कमळ हाच उमेदवार एवढंच लक्ष ठेवावं असं मी आपल्याला सांगेन। आता प्रत्येक प्रभागामध्ये जवळपास 50 जणांची संख्या ही इच्छुक आहे। खरं तर आमचाही रोल खलनायकाचा आहे, कारण एकाला दिलं तर दुसरा नाराज होणारी परिस्थिती होणार। परंतु मी सांगेल की ज्यांना कोणाला उमेदवारी मिळेल त्यांच्या पाठीशी आपण सगळेजण एकत्र येऊन ताकद लावून इथल्या पूर्ण सातपूर भागातले म्हणजे जवळपास 16 नगरसेवक 8, 9, 10 आणि 11 या चारही प्रभागातले नगरसेवक आपण मोठ्या संख्येने निवडून आणूया। आपल्याला महापौर
आपल्या मतदारसंघाचा करायचा असल्यामुळे आपण सगळ्यांनी ताकद लावून आपल्या मतदारसंघातले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणू असे आपण एकूण एक प्रतिज्ञा घेऊन पाहूया आणि सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहा आणि आपल्या आशीर्वादात द्या. जय श्रीराम.